तर विरारमध्ये महिलेची हत्या करून नाल्यात फेकलेला मृतदेह शोधामध्ये पोलिसांना आता यश आलेलं आहे। कौटुंबिक वादातून पतीनेच या पत्नीची हत्या केली होती अशी माहिती समोर येते। मांडवी पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला। विरारच्या मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका अनोळखी महिलेचं मुंडकं जे आहे हे शरीरापासून वेगळं असलेलं सापडलेलं होतं। होळीच्या दिवशी ही घटना होती आणि त्यानंतर तिचं जे धड जे आहे हे विरार पूर्वेच्या याच देशमुख फार्म हाऊसच्या बाजूला नाल्यामध्ये प्लास्टिकच्या गोणीमध्ये भरून हे टाकलेलं होतं। ही जी हत्या आहे तिच्या पतीनंच कौटुंबिक केली असल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं होतं। आज जे आहे मांडवी पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे त्यांची टीम आणि त्याचप्रमाणे वसई विरार महापालिकेचा अग्निशमन दल मोठ्या फौजफाट्यासह या ठिकाणी आज सर्चिंग ऑपरेशन केलं आणि त्या सर्चिंग ऑपरेशन मध्ये जी गोणीमध्ये बांधून टाकलेली जी बॉडी होती ती मिळवण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। सर काय सांगणार हे कशा पद्धतीचं सर्चिंग ऑपरेशन होतं आणि आताची घटना काय आहे? आपल्याकडे गुन्हा दाखल असल्यानंतर आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे आपण सर्च ऑपरेशन केलं होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच प्रयत्नानंतर सदरची बॉडी पाण्यामध्ये मिळून आलेली आहे आणि सध्या आपण त्या बॉडीचा पंचनामा करून पुढील पोस्टमॉर्टमची कारवाई करणार आहोत। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।